ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठे झटके बसणार असल्याची चिन्ह आहेत। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता सुधाकर बडगुजरांनी आपल्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचं म्हटलंय। तर ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होणार अशी टीका करणाऱ्या महाजनांना राऊतांनी दलाल असं म्हटलेलं आहे। पाहूयात। माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे। काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक। येणारा काळच सांगेल काय होईल ते। अखेर नाशिकचे ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजार यांनी आपण नाराज असल्याचं ऑन कॅमेरा सांगितलंय। नाशिकमध्येच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर बडगुजार यांनी पुढे काय होईल हे येणारा काळच ठरवेल असं सांगून ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत। मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत त्यापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे। एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक। नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। फक्त मीच नाही तर 10-12 जण नाराज असल्याचा दावा ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजार यांनी केलाय। नाशिकचे ठाकरेंच्या सेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे देखील नाराज असल्याचं बडगुजार यांनी सांगितलंय। सोमवारी स्वतः बडगुजार आधी राऊतांसोबत पत्रकार परिषदेत होते, नंतर पत्रकार परिषद संपताच मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले। तर विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली, त्यामुळे विलास शिंदेंवरून आणखी भुवया उंचावल्यात। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठपद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये, परंतु त्यांची नाराजी अनेक दिवसापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय। हे तेच बडगुजार आहेत ज्यांच्यावर 1.5 वर्षांआधी भाजपनं विधानसभेत गंभीर आरोप केले होते। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत बडगुजार डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला होता। 2017 मधला हा व्हिडिओ असून नाशिकचे मुस्लिम धर्मगुरू शेरे खतीफ यांच्या घरी लग्न होतं। त्यावेळी पॅरोलवर बाहेर आलेला सलीम कुत्ताही आला होता। याच व्हिडिओवरून नितेश राणे यांनी बडगुजारांवर विधानसभेत कारवाईची मागणी केली होती। विधानसभेत प्रकरण तापल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांनी SIT द्वारे चौकशीचे आदेश दिले होते। बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। सुधाकर बडगुजार आणि विलास शिंदे हे दोन्ही नेते नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत। मात्र आता ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोर्चा वळवलाय। मंत्री महाजनांनी तर 8 दिवसात पहा असं म्हणत सूचक इशारा दिलाय। त्यावरून राऊतांनी महाजनांवर दलाल अशी टीका केली आहे। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात। आणि शिवसेना संपवणं गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होणार असं महाजन वारंवार म्हणतात।
त्यावरून राऊतांनी गिरीश महाजनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप सोडण्यासाठी तयार होते असा दावा केलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते। उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या, तेव्हा हेच निरोप पाठवत होते, मी राजकारणातनं बाहेर पडतो, मी शांत बसतो। हे डरपोक आणि लोक आहेत, अगदी स्पष्ट बोलतो। संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे, मी 35 वर्षाले 60 टर्म झाले निवडून येतोय, मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे। पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल। तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात। पक्षवाढीसाठी काहीही करेल असं मंत्री महाजन म्हणतायत। म्हणजेच स्पष्ट संकेत आहेत की नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा धमाका होऊ शकतो। नाशिकहून पवन येवले आणि चंदन पूजाधिकारीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई।